पुण्यातल्या इंदापूर तालुक्याला खडकवासला कालव्याचं हक्काचं पाणी मिळावं या मागणीसाठी सिंचन भवनासमोर बोंबाबोंब आंदोलन सुरू आहे। खडकवासला कालवा पाणी संघर्ष कृती समितीच्या वतीनं आणि म्हणून हे आंदोलन सुरू करण्यात आले। अनेक शेतकरी सिंचन भवन समोर बसून हे आंदोलन करतायत। कृषी मंत्री दत्ता भरणेंचा मुलगा दत्ता श्रीराज भरणे या आंदोलनात उपस्थित आहे। हे विशेष आपला प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, या आंदोलनकर्त्यांची नेमकी मागणी काय आहे आणि विशेष म्हणजे कृषी मंत्र्यांचा मुलगा या आंदोलनात कसा? माधवी, जर आपण बघितलं तर इंदापूर तालुक्यातले हे सगळे शेतकरी आहे, वारंवार पाठपुरावा करून देखील जे खडकवासला धरणातून पाणी त्यांच्या हक्काचं त्यांना मिळायला हवं ते मिळत नाहीये आणि त्यामुळे हे सगळे शेतकरी आता सिंचन भवनच्या दारावर येऊन अशा पद्धतीने आंदोलन करतायत, जोरदार रोष या ठिकाणी व्यक्त करतायत। एवढंच काय तर या आंदोलनामध्ये मंत्री दत्ता मामा भरणे यांचा मुलगा देखील सहभागी झालेला आहे। नक्की त्यांचं म्हणणं काय आहे? वारंवार पाठपुरावा करून देखील मिळत नाही पाणी, काय नक्की म्हणणं आहे? काय कुठं अडतंय? खरं तर आपल्याला माहिती आहे की आपण बघतोय की अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे आज ही परिस्थिती झालेली आहे। जे आम्हाला हक्काचं पाणी हवं होतं ते हक्काचं पाणी खालपर्यंत पोचलं गेलं नाही आणि वारंवार अधिकाऱ्यांना फोन करून सारखं सांगून तर अधिकाऱ्यांनी फक्त एकच कारण दिले की फुरसुंगीला कॅनल फुटू शकतो आणि त्यानुसार आम्ही तिथं 1300 क्युसेकनी पाणी सोडू शकत नाही आणि त्यांनी 1000 क्युसेकनी पाणी सोडलेले आणि खरं तर त्या परिस्थितीमुळं आज खाली पाणी येत नाही। पण वडील जर आपण बघितलं तर सत्तेत आहेत आणि तुमच्यावर अशी वेळ आली की तुम्ही इथे बसून आंदोलन करता आणि पाणी मिळत नाही आणि तुम्ही म्हणताय हक्काचं आहे, जातंय कुठं पाणी? शेतकऱ्यांचा खरं तर मी आमचं घर शेतकरी कुटुंबातून आलेलं आम्ही घर आहे आमचं आणि त्या हक्कासाठी आज आलेलो आहे। खरं तर मी पंचायत समिती सदस्य आहे आणि पंचायत समिती सदस्य असून पण मी अधिकाऱ्यांना कंटिन्यू फॉलोअपमध्ये होतो, देशमुख साहेबांच्या फॉलोअपमध्ये होतो। त्यांनी फक्त मला एकच फोटो पाठवायचे की बाबा फुरसुंगीचा असा असा कचरा साठला एवढं हे केले, पण मला तेवढं त्यांना सांगायचं होतं की तुम्ही बाबा का नियोजन व्यवस्थित केलं नाही? कचरा होता हे होता तर तुम्ही नियोजन का नाही केलं? कॅनलची का स्वच्छता नाही केली किंवा का नियोजन? मंत्री आत आलेत, दत्ता मामा आत आलेत, काय बोलतायत नक्की? काय आश्वासन देत आहेत? तिथले ते मंत्री आहेत, आश्वासनं दिली की सोडू सगळे प्रश्न? मामा आता देशमुख साहेबांवर बसणार आहे आणि आज सगळे शेतकरी त्यासाठी हक्कासाठी आलेले आहेत आणि उद्या आम्हाला पाणी सुटलं पाहिजे त्यासाठी आम्ही सगळेजण इथं आलेलो आहोत। काय नक्की अडतंय शेतकरी म्हणून? कुठं अडतंय सध्या? शेतकऱ्याचं जगणं तर खरं तर अवघड झालेलं आहे। जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांच्या चुकीमुळं, कार्यकारी अभियंत्याच्या चुकीमुळं आणि कोणातरी प्यादा म्हणून काम केल्यामुळं त्यांनी इंदापूरला जाणीवपूर्वक कटकार करून पाणी दिलेलं नाही। यामुळे त्यावर कारवाई व्हावी, खटला चालू व्हावा आणि आमच्या नुकसान भरपाई मिळावी। मग इंदापूरचं पाणी जातं कुठं? पहिल्यापासून 1000 क्युसेक्सनी पाणी सोडत होते, इंदापूरला 200 ते 300 क्युसेक्सनी मिळत होतं, पण ह्याच वेळेस असं काय झालं? कुठून काय झालं? मग बारामतीचा आमच्या शेजारचा आमदार रोहित पवार असेल, त्यांनी यायचं इथल्या अधिकाऱ्यावर दबाव टाकायचा आणि आम्हाला पाणी देतो म्हणला, मग तू का देत नाही? मग त्या अधिकाऱ्याने भेऊन त्यांना 2 दिवसात सोडतो, 1 दिवसात सोडतो, आमच्यापर्यंत पोचलं होतं। आमच्या फुटबॉलला बी पाणी आलं नाही, तोपर्यंत पाणी आमचं बंद झालं। म्हणजे पाणी जात होतं पण अधिकाऱ्यांच्या मुजरीपणामुळं हे पाणी आम्हाला मिळालं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।